गणेशोत्सवात देशभरातील विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने यंदा बेलूर येथील चन्नकेशव मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्याचा वासापूजन कार्यक्रम आज पार पडला. परभणीचे खासदार संजय जाधव, अभिनेत्री स्नेहल तरडे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, नगरसेवक आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेवक बापू मानकर, अमर साबळे, उद्योजक आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलगी दत्त मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दत्त मंदिरचे संचालक राजेंद्र बलकवडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस रामप्रसाद शेळके, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार हेमंत रासने आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी मंडळाने यापूर्वी साकारलेल्या विविध मंदिराच्या प्रतिकृतीचं कौतुक केलं. मंडळ यावर्षी बेलूर येथील चन्नकेशव मंदिराची प्रतिकृती उभारणार आहे. संपन्न झाला आहे. मी अनेक वर्षापासून बघतोय. मी जवळजवळ 93 पासून 92 पासून या ठिकाणी राजाराम मित्र मंडळाच्या नंतर मला वाटतं एकदा तुम्ही शरारी पिक्चरची म्युझिक सिस्टीम होती आपल्या गणपतीपासून 92-93 तेव्हापासून मी या ठिकाणी पुण्यामध्ये येतो. पण माझ्याकडे पण नवरात्रामध्ये उत्सव असतो. इथं जे चांगला देखावा असतो तो नवरात्रात माझ्याकडे. त्यामुळे आम्ही दहीहंडी असो हे असो सगळे उत्सव साजरे करतो. ही मराठी संस्कृती आहे आणि पुण्यानं खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जोपासली असं म्हणायला निश्चित या ठिकाणी हरकत नाही. पुण्याच्या धर्तीवरच आज गणेश उत्सव, गणेश बाप्पा देशभरात जसं आता म्हणले की जगभरात गेला आहे, त्याचं श्रेय हे पुणेकरांना जाते असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. आणि म्हणून आज आमचे युवराज निंबाळकर असतील. आज आमच्या जवळजवळ 98 पासनं आमच्याकडे युवराज दादा त्यांची सगळी टीम क्रिकेट खेळायला यायची. सर सुभाष रांजणेची टीम असायची, यांची एक टीम असायची, सुवर्ण सहकारी बँकेची सुभाष रांजणेची, ही सगळी मंडळी माझ्याकडे प्रेमाने क्रिकेट खेळायला त्या काळात यायची. इकडे ह्याच्यावर टर्फवर खेळायचं, पण माझ्याकडे मॅटवर खेळायला येत होती. आणि एक चांगलं मित्रत्वाचं नातं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जपले आणि त्यामुळे आज मला या ठिकाणी या वासापूजनाच्या कार्यक्रमाला येण्याचं सौभाग्य लाभलं. त्याबद्दल मी या ठिकाणी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळ चालवणं एवढं सोपं नाही. जे मंडळ चालवतात त्यालाच माहीत आहे. कारण प्रत्येकाला वाटते की मंडळ किती पैसे गोळा करते की किती हडपते, परंतु चालवण्याला माहीत असते. घरातला कुटुंब कारभारी जो असतो त्याला माहीत असते घरात काय खर्च आहे. बाकीच्या परिवारातल्या लोकांना काय माहीत नसते. परंतु मंडळ चालवणं एवढं सोपं नाही. परंतु राजाराम मित्रमंडळासारखं एक मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालवतोय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण ही जया